आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। बेरड बेडर आणि रामोशी समाजाची नोकरदार परिषद लोणंद सातारा येथे 19 जानेवारी रोजी पार पडली। डॉक्टर संतोष चव्हाण, डॉक्टर शंकर जाधव, सुभेदार भोपाळ पाटोळे, कॅप्टन अर्जुन लिंगाले, बाळासाहेब जाधव, एपीआय भूषण आडके, गणपतराव चव्हाण, मधुकर ममाळे, समाधान वाघमोडे, हनुमंत भंडलकर सर, कैलासराव भंडलकर, ॲडव्होकेट सुरेंद्र बोंडरे व अनेक मान्यवर यांच्या उपस्थित होते। या परिषदेचा आढावा घेतला आहे ब्युरो रिपोर्टर जयवंत शिरतर यांनी। आपल्या समाजातले 50% केसेस त्या माझ्या वकील मित्राकडे त्या सोडवण्यासाठी खूप मोठं मोलाचं मार्गदर्शन करत असतो। माझ्या तरुण सर्व सहकारी मित्रांना आणि चळवळीतून आपली वळवळ निर्माण होईल। वळवळ म्हणजे नको ती वळवळ नाही। आता बऱ्याच ठिकाणी चर्चा करताना आपण पाहिले की आमका तसा केला, तमका तसा केला, आमच्या पक्षात गेला, तिकडे गेला, तो नको आपल्याला। तळमळ पाहिजे, आपल्याला चळवळ करायची आणि याच्यातून वळवळ समाजाचं हित कसं करायचंय ही आपल्याला वळवळ आपल्याला असली पाहिजे आणि तरच आपण निश्चितपणे कुठेतरी ध्येयापर्यंत पोहोचू। तर माझा बरीच वेळ होतो, मला आणखीन काही बोलायचंय। संयोजकांना या तुम्हाला सर्वांना नम्र विनंती आहे, माझी समाजाविषयीची काही प्रश्न। सर्वांना नमस्कार, जय मल्हार। 19 जानेवारी 2025 रोजी लोणंद तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे बेरड बेडर रामोशी समाजाची एक दिवसीय नोकरदार परिषद आयोजित करण्यात आली होती। सदरील नोकरदार परिषदेमध्ये खालीलप्रमाणे 4 बाबीवरती विशेष असा भर देण्याचे सर्वानुमते ठरले। त्यात पहिली बाब म्हणजे बेरड बेडर रामोशी समाजाचा जो इतिहास आहे तो इतिहास बऱ्याच जणांना आज काळाच्या पडद्याआड झालेला दिसून येतोय, परंतु बेरड बेडर रामोशी समाजाचा जो इतिहास आहे तो प्रचंड महान असा इतिहास आहे। देशभक्तीचा, देशक्रांतीचा इतिहास आपण सर्व नोकरदार वर्गाने, सुशिक्षित वर्गाने अशिक्षित वर्गापर्यंत प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी नोकरदार परिषदेतल्या सर्व सदस्यांनी घ्यावी अशी सर्वांना कळकळीची विनंती करण्यात आली। नंबर 2, दुसरा जो विषय या परिषदेत सादर करण्यात आला तो विषय म्हणजे महाराष्ट्रातील सर्व नोकरदार वर्गाचे जे संपर्क क्रमांक आहेत त्या संपर्क क्रमांक तालुकाने जिल्ह्याने संकलित करून सर्वांचे जे काही संपर्क क्रमांक आहेत एका डायरीमध्ये नमूद करून अशी डायरी बेरड बेडर रामोशी समाजाची नोकरदार वर्गाची डायरी प्रकाशित करण्याचे सर्वानुमते ठरले। या नोकरदार परिषदेमध्ये तिसरा जो विषय ठरवण्यात आलेला आहे तो विषय म्हणजे बेरड बेडर रामोशी समाजाच्या प्रत्येक नोकरदार वर्गाने एक सामाजिक हित, सामाजिक बांधिलकी, समाजसेवा म्हणून एक विशिष्ट अशी रक्कम जमा करून ती जमा झालेली रक्कम जी आहे समाजातील जे दुर्लभ घटक आहेत, जे गरीब घटक आहेत, ज्यांना मदतीची गरज आहे अशा बुद्धिवंत विद्यार्थ्यासाठी किंवा अपघातग्रस्तासाठी देण्याचे, दान करण्याचे त्या ठिकाणी सर्वांमध्ये ठरले। आणि सर्वात शेवटी जो विशिष्ट असा विषय ठरला बेरड बेडर रामोशी समाजातील जे कर्मचारी आहेत अशा कर्मचाऱ्यावरती जेव्हा जेव्हा जिथे जिथे अन्याय होईल अशा अन्यायाच्या ठिकाणी समाजातील काही वकील मंडळीची मदत घेऊन त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, त्या अन्यायाला न्याय देण्यासाठी त्या ठिकाणी धावून जाण्याचं बेरड बेडर रामोशी समाजाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी, नोकरदार वर्गाने घ्यावं असं आव्हान सर्वांमध्ये करण्यात आलं आणि या आव्हानाला सर्वांनी एक मतानं प्रतिसाद देऊन अशी ही बेरड बेडर रामोशी समाजाची नोकरदार परिषद खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली। धन्यवाद। आजच्या घडीला आज जरी आपण नोकरदार वर्ग मंडळ कुठे जर काम करत असेल तर थोडीशी शर्मेची गोष्ट आपल्या समाजात घडते की सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपली मुलं शैक्षणिक घडामोडीपासून खूप दूर आहेत आणि त्या शैक्षणिक घडामोडीपर्यंत जोपर्यंत आपली मुलं जात नाहीत, जोपर्यंत आपला नोकरदार वर्ग याच्यामध्ये प्रत्यक्षदृष्ट्या कृतीशील बनत नाही तोपर्यंत आपल्यावरती असणारी अन्यायाची भूमिका ही सरकारच्या माध्यमातून जशीच्या तशीच राबवणारे चोर म्हणूनच पाहिलं जाणार आहे। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही। आता मी थोडीशी तळमळीने का बोलते की सर्वजण नोकरदार वर्ग आहेत, माझ्यापेक्षा अनुभवी लोक या ठिकाणी आहेत। मी एका संस्थेवरती उपप्राचार्य म्हणून काम करतोय, परंतु उपप्राचार्य काम करत असताना माझ्या समाजातली जी मुलं आहेत, जुन्नर तालुक्यातील असू द्या किंवा आता सभोवतालच्या समाजातील कुठली लोक असू द्या, थोडं जर पाहिलं तर जातीभेद आजही होतोय। हा जातीभेद का, कशासाठी आणि का करावा? माझा समाज एवढा वाईट आहे का? माझ्या समाजातील मुलं एवढी वाईट आहेत का? माझ्या समाजातील मुलांमध्ये गुणवत्ता नाही का? आता काही तलाठी म्हणून बसले, अनेक आज निवृत्त सेवक आहेत त्या ठिकाणी, मुलींमध्ये पण धमक आहे। आज माझी एक मुलगी आहे, BHMS करते, गव्हर्नमेंट मधला नंबर लागला का? धमक नाही का? याचा अर्थ आपण कमी करतोय कुठेतरी।
आणि हे कमी पोटी म्हणा, आज आपण या ठिकाणी एकत्र आलो, थोडी तळमळीने बोलतो, वाईट वाटून देऊ नका. तर ही जी मनातली तळमळ, माझी दादा म्हटले तळमळीपेक्षा चळवळ महत्वाची. जेव्हा चळवळ होईल ना तेव्हा त्या चळवळीची कुठेतरी ठिणगी पेटला. ज्यांच्या नावाखाली आपण जगतोय उमर नाईकांनी, त्यांनीच 1857च्या पहिली ठिणगी पेटली म्हणून भारताचे आंदोलन सुरू झालं. आणि आपण त्यातलेच आपण त्या वंशातील आहोत. आणि आपली जर मुलं जर महाग राहत असेल तर खऱ्या अर्थाने आपण काहीतरी चूक करतोय असं मला वाटते. मी जास्त बोलणार आहे. मी माझा परिचय पुन्हा देतो. मी रवींद्र भवन शिरकर, असणारे जे जयवंत त्यांचा बारका बंधू, एक उपप्राचार्य म्हणून काम करतो, मुक्काम पोस्ट आहे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.